उबाठाच्या खासदारांची मातोश्रीवर एक बैठक सुरू आहे। यामध्ये भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव गैरहजर आहेत। ऑपरेशन टायगरच्या चर्चांनंतर या बैठकीकडे विशेष लक्ष होतं आणि अशात आता भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या बैठकीला गैरहजर आहेत असं समजतंय। संजय देशमुख हे ऑनलाईन उपस्थित आहेत ठाकरेंच्या बैठकीला। नागेश्वर पाटील आष्टीकर सुद्धा ऑनलाईन उपस्थित आहेत असं समजतंय। राजाभाऊ वाजे मातोश्रीवर उपस्थित आहेत। अरविंद सावंत, अनिल देसाई हे सुद्धा मातोश्रीवर प्रत्यक्ष उपस्थित आहेत बैठकीसाठी। संजय दिना पाटील अजून पोहोचले नाहीयेत। भाऊसाहेब वागचौरे नॉट रिचेबल आहेत। ओमराजे निंबाळकर मुलगा आजारी असल्यानं अनुपस्थित असल्याचं समजतंय। तर संजय जाधव हे उपस्थित राहणार नाहीत असं देखील समजतंय। उबाठाच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक सुरू आहे। प्रतिनिधी जय पवार या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। जय, सध्या आता कोण कोण उपस्थित झालेलं आहे आणि जे खासदार अनुपस्थित आहेत त्यांच्या संदर्भात काय तपशील आहेत? नक्कीच आपण पाहतोय गेल्या तासाभरापासून मातोश्री या ठिकाणी बैठक ज्या ते सुरू झालेली आहे। यामध्ये प्रामुख्याने खासदार संजय राऊत असतील, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे आता मातोश्री या ठिकाणी बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आणि यासोबतच ऑनलाईनद्वारे हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळचे संजय देशमुख या दोन खासदारांनी त्या ऑनलाईन त्या ठिकाणी उपस्थिती लावली। मात्र आपण पाहिलं तर यामध्ये परभणीचे संजय जाधव आणि आपले संजय दिना पाटील यांची अनुपस्थिती आपल्याला या बैठकीमध्ये पाहायला मिळत आहे। कारण संजय जाधव यांच्या माध्यमातून कोणतेही स्पष्टीकरण याबाबत बैठकीला येणार की नाही याबाबत स्पष्टीकरण दिलं गेलं नाही आहे आणि त्यामुळे या संदर्भात आता नेमकं संजय दिना आपण पाहिलं तर याच ठिकाणी संजय दिना पाटील या ठिकाणी आता बैठकीसाठी आता आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबतच इतर जे खासदार आहेत हे आता या ठिकाणी पोहोचू शकले नाही आहेत। त्यांच्याबाबतची भूमिका ही उद्धव ठाकरे मांडतील। मात्र या संपूर्ण बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर ऑपरेशन टायगर या अनुषंगाने जे काही तर्क त्या ठिकाणी शिंदेच्या माध्यमातून लावले जाते किंवा दावा केला जात आहे याबाबतची चर्चा या संपूर्ण बैठकीमध्ये झाल्याची समोर येत आहे। त्यासोबतच बैठकीला गैर असलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आज दुपारी बैठक आपलं पत्रकार परिषद खरं तर त्या ठिकाणी घेणार आहेत आणि त्यांची जी काही भूमिका आहे ती त्यांच्या माध्यमातून मांडली करते। या संदर्भातली माहिती उद्धव ठाकरे यांनीच आष्टीकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली। त्याच्या सूचनेनुसार आता आष्टीकर जे आहेत या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील। मात्र जे नॉट रिचेबल आलेले खासदार आहेत यांच्यासोबतचा संपर्क हा अजूनही उद्धव ठाकरे असेल किंवा इतर नेत्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यांच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे। मात्र बैठक ही अजूनही सुरू आहे। बैठक संपल्यानंतर जे खासदार बाहेर येतील त्यांच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया दिली जाते, जे खासदार त्या ठिकाणी नॉट रिचेबल आहेत त्यांच्या संदर्भात काय भूमिका पक्षाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे या सगळ्यांची माहिती याचा आपल्याला थोड्याच वेळात मिळताना पाहायला मिळेल। जी, पुढचे या बैठकीचा तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ जय। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।